लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने म्हणजेच आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने जे आहे योजनेवर ताशेरे मारलेले आहेत। तर ही न्यूज तुम्ही ऐकली असेल आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी मला विनंती केली की सर थोडं जरा आम्हाला याबद्दल माहिती सांगा म्हणजे आम्हाला एक्झॅक्टली कळेल। तर बघा काय झालेलं आहे की लाडकी बहीण योजना फक्त एकाच योजनेचा हा मुद्दा नव्हता, मुद्दा हा दुसराच होता, मात्र त्यामध्ये या लाडकी बहीण योजनेचा पण संदर्भ आलेला आहे। पण फक्त आपल्याच लाडकी बहीण योजनेचा संदर्भ आलेला नाही, त्यामुळे काही काळजी करू नका, बाकी पण योजना त्याच्यामध्ये होत्या। आता मुख्य मुद्दा काय आहे वगैरे वगैरे संपूर्ण मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु याने तुर्तास तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही, त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही। आता मुद्दा काय आहे ते सांगतो बघा। सर्वोच्च न्यायालयाने काय म्हणलेलं आहे की मोफतमुळे लोकांना काम नको आहे, अशा प्रकारे खरं तर असं डायरेक्ट न्यायालयाने म्हणलेलं नाही आहे, तर हे अशा प्रकारचा मीडियाचा सूर आहे, बरोबर। तर आपण जर काही व्यवस्थितरित्या जर काही पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाने फक्त याच्यावर जे आहे नाराजी व्यक्त केलेली आहे, परखड मत व्यक्त केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं की हे जर का असे मोफत जर दिले जात असतील, म्हणजे मोफत म्हणजे फक्त लाडकी बहीण नाही बरं का, परत सांगायलो आहे, नाही तर तुमच्या मनामध्ये फक्त तेवढंच राहील की लाडकी बहीणच आहे का सर, फक्त नाही, इतर ज्या काही योजना आहेत, इतर उदाहरणासाठी रेशन आहे, म्हणजे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, म्हणजे मोफत कुठल्याही प्रकारचं वाटप असू द्या आणि फक्त एकच योजना आहे का, नाही, आणि फक्त महाराष्ट्रामध्येच आहे का, नाही, वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे, तर हेही लक्षात ठेवणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे। तर त्यामुळे परजीवी जे आहे जमात निर्माण होण्याचे प्रयत्न जे होऊ शकतो, अशा प्रकारे ज्या आहे गोष्टी पुढे आलेल्या आहेत। परंतु बघा की त्याच याचिकेदरम्यान आणखी दारिद्र्य निवारणासाठी किती वेळ लागणार, सरकारचं काय यावर पुढचं प्लॅन काय आहे वगैरे वगैरे या याचिकेमध्ये असे बरेचसे काही मुद्दे होते। तर त्याच्यामधलाच एक मुद्दा जो आहे तर तो लाडकी बहीण योजना किंवा इतर ज्या काही मोफत गोष्टी आहेत तर त्या संदर्भात होता। पण आता काही लोकांनी काय केलं आहे की जरा जास्तच जे आहे तुम्हाला एक थोडंसं तुमच्या मनामध्ये भीती निर्माण होईल अशा पद्धतीने काहीनं सांगितलं असेल, तर आता त्याच जे आहे गोष्टीला इथे मी क्लिअर करायला आलो आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की इथे लक्षात ठेवा की जे महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की लाडकी बहीण योजनामुळे लोकांना मोफत गोष्टी मिळतात, पण त्यांना पैसे तर काही योजनामुळे म्हणजे योजनांद्वारे जसे की मोफत धान्य पण मिळते आहे बघा, त्यामुळे ते काम करण्यास जे तयार होत नाहीत, अशा प्रकारचे जे आहे न्यायालयाने म्हटले आहे, अशा प्रकारे ते याच्यामध्ये आहे। परंतु याचा अर्थ असा नाही आहे की ही योजना बंद होणार आहे, ही योजना बंद होणार नाही, यावर सरकारचं स्पष्टीकरण आलेलं आहे, मुख्यमंत्री साहेबांचं पण स्पष्टीकरण आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही। याच्यामध्ये बघा की आणखी पण सांगितलेलं आहे बघा की मोफत योजनेमुळे शेतीला काम करणारे जे कामगार आहेत तर ते मिळत नाहीत, वेगवेगळे जे काही मतप्रवाह आहेत त्यावेळेस मांडलेले जे काही वेगवेगळ्या दोन्ही पक्षाकडून अशा गोष्टी आलेल्या आहेत पुढे। त्यानंतर बघा खरा जो मुद्दा होता की बघा इथे जे काही तुम्हाला हे दाखवतं बघा की मोफत योजना विरोधी जे काही याचिका आहेत तर या याचिकेच्या विरोधी जे आहे दिल्लीचे जे काही उच्च न्यायालय आहे तर तिथे पण एक याचिका गेली, परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही ही सुनावणी करणार नाही, सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण जे आहे तिथे तुम्ही ते पेंडिंगमध्ये किंवा तिथे त्या न्यायालयाच्या पुढे आहे। परंतु याचा एकंदरीत तुम्हाला जर का अर्थ जर सांगायचा असेल तर बघा सर्वोच्च न्यायालय हे आपण म्हणूयात की सर्वांना मार्गदर्शन करणारं आणि त्यावर न्यायनिवाडा करणारं एक सर्वोच्च एक न्यायालय आहे किंवा न्याय मंदिर आहे। तर त्यामुळे आपण त्याचा चुकीचा अर्थ नको काढायला की ही लाडकी बहीण योजना बंद पडणार का वगैरे वगैरे, नाही, सरकारने म्हणजेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण स्पष्ट केलेलं आहे योजना बंद होणार नाही, त्यामुळे कोणीही काही काळजी करायची गरज नाही। पुढच्या आपण न्यूजकडे जाऊयात बघा। पुढे आता याचा अर्थ असा नाही होणार, याचा अर्थ असा होणार नाही की सरकारवर याचा भार पडत नसेल लाडकी बहीण योजनेचा, ऑब्व्हियसली पडतो आणि त्यांना पण माहीत होतं, ऑलरेडी पण माहीत होतं। त्यामुळे बघा आपण जर नवभारत टाइम्स या जर का वृत्तपत्राचं जर आता आपण रिसेंटली त्यांची जर अपडेट आपण पाहिली तर तिथे त्यांनी पण सांगितलं बघा की लाडकी बहना योजना की टेंशन में क्या महाराष्ट्र सरकार अलग अलग विभागों के खर्च में कटौती कर सकती है, म्हणजे कमी करेल का लाडकी बहीण योजनेच्या जो काही सरकारवर भार पडतोय, त्यामुळे तर ऑब्व्हियसली ते होणार आहे, त्या संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत। परंतु याच्यातनं एक लक्षात ठेवा की लाडकी बहीण योजनेला जे अभय देण्याचं काम करण्यात आलेलं आहे, म्हणजे आश्रय दिला आहे की लाडकी बहीण योजना चालू राहणार, आणि ही तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आहे किंवा चांगली अपडेट आहे का, कारण की आपली योजना चालू राहणार आहे, आपल्या योजनेला काहीही होणार नाही। तर त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही तुमचे कागदपत्र जे काही गोष्टी तुम्ही पात्र असताल तर जे काही तुमच्या फॉर्ममध्ये जे काही अडचणी असतात तर त्या सुधारून घ्या, मी जे सांगतोय त्या गोष्टी पटपट अपडेट करत चला। तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये पण काही अडचणी येऊ शकतात का त्या संदर्भात पण एकमेव चॅनल असेल की तुम्हाला अगोदर माहिती देईल, जेणेकरून तुम्हाला ऐन वेळेस नुकसान होणार नाही तुमचं। त्यामुळे शक्य जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला पटपट जे अपडेट देण्याचं काम करणार आहे। पुढे बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा आहेत की बिचाऱ्या वाट पाहून बसल्यात, त्यांना वाटलं आहे की 4 व्हीलर असल्यामुळे आम्ही या योजनेमधून अपात्र होणार नाही असं आम्हाला वाटायलं आहे, पण असं नाही। येणाऱ्या टायमामध्ये मी तुम्हाला
लक्षात ठेवा. परत सांगतो आहे की येणाऱ्या टायमामध्ये बघा आणखी पण एक 5 ते 10 लाख जे आहे आणखीही लाभार्थी गाळ होण्याची शक्यता आहे, परंतु यासाठी काही महिने लागतील. 1-2 दिवसामध्ये 2-4 दिवसामध्ये होणार नाही. क्लिअर. तर त्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये जे 4 चाकी जे काही ज्यांच्याकडे 4 चाकी आहे खास करून, तर तेही अपात्र होऊ शकतात. पण याचा अर्थ असा कधीच नाही की योजना टप्प्याटप्प्याने कमी कमी लाभार्थी होणार आणि मग योजना बंद पडणार, असं नाही. योजना ही चालूच राहणार आहे. लक्षात ठेवा. याबद्दल तुमच्या मनामध्ये काहीही शंका आणायची गरज नाही. फक्त लक्षात ठेवा, आपण आपला फोकस आता तुर्तास तुम्हाला हे क्लॅरिटी दिली आहे. फक्त न्यायालयाने नाराजी व्यक्त केलेली आहे आणि ते प्रकरण सध्या पेंडिंगमध्ये आहे किंवा न्यायालयाच्या तिथे पुढे आहे. त्यामुळे त्याच्यावर आपण काही बोलणं उचित होणार नाही. पण एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा, तुम्हाला चिंता करायची त्याच्यात काही गरज नाही, ही मी तुम्हाला सांगवलं आहे. राहिला मुद्दा आपला फेब्रुवारीचा हप्ता. आता फेब्रुवारीचा हप्ता जो आहे बघा 20 ते 24 या दरम्यान तुम्हाला मिळण्याची शक्यता जास्त आहे. फेब्रुवारीचा आपला 8वा हप्ता लवकरात लवकर तुमच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होईल. यासाठी आता मोजून कांड्याच्या बोटावर मोजून 9-10 दिवस बाकी आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यावर परत हा फेब्रुवारीचा हप्ता यायला सुरुवात होईल. तुम्हाला तुमच्या फॉर्मबद्दल किंवा इतर कोणत्याही योजनेबद्दल जर व्हिडिओ हवा असेल किंवा काही माहिती हवी असेल किंवा काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही विचारा, नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.